दरवर्षी दसरा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. देशभरातील लोक त्यांच्या खास शैलीत या सोहळ्यात सहभागी होतात. हा तो दिवस आहे ज्या दिवशी रामाने 10 मुखी रावणाचा वध केला होता. विजयादशमी हा हिंदू धर्मातील एक शुभ सण आहे आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. दसरा किंवा विजयादशमी हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी लोक सार्वजनिक मिरवणुकीत सहभागी होतात, तर काही ठिकाणी रामलीलामध्ये भाग घेतात. रावण दहन काही शहरांमध्ये आयोजित केले जाते. दशमी तिथी ही सुरू होईल 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:55 दशमी तिथीची समाप्ती ही 13 ऑक्टोबर 2024ला सकाळी 9:08 होणार आहे. श्रावण नक्षत्र सुरू होईल हे 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 5:25 आणि श्रावण नक्षत्राची समाप्ती ही 12 ऑक्टोबरला दुपारी 1:30 पासून ते 3:04 असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी चांगले आणि वाईट यांच्यातील शाश्वत युद्धाचे प्रतीक आहे. त्यांच्या संबंधित काही 2 प्रमुख दंतकथा आहेत. यामध्ये पौराणिक कथेनुसार या दिवशी महिषासुराचा वध हा देवी दुर्गेने केला होता आणि तिला या दिवशी विजय प्राप्त झाला होता. म्हणजेच काय तर वाईट शक्तींचा नाश झाल्यामुळे हा दिवस देवी दुर्गेसाठी सुद्धा समर्पित असतो. त्याचबरोबर याच दिवशी असं म्हणतात की प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता, त्यामुळेच या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. तर अशा पद्धतीच्या ह्या वेगवेगळ्या कथा आपल्याला आपल्या पुराणांमध्ये बघायला मिळत असतात. एक म्हणजे काय तर दसरा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा दसरा, या दिवशी आपल्याला काही खास उपाय, काही खास सेवा करायच्या असतात. आपल्या जीवनातील सर्व त्रास, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर व्हावेत असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्यासाठीच आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही विघ्न, दोष, संकटे असतात तर ते संपवावीत, त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी, नोकरीत त्यांना यश मिळावं, त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी संपून जाव्या, यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे असतात. दसऱ्याच्या दिवशी ज्या वेळेस आपण काही उपाय करतो, काही सेवा करतो, तर त्याचं अनन्यसाधारण पुण्यही आपल्याला मिळत असतं. तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं त्यांना जी काही नजर दोष लागलेले आहेत, त्यामुळे काय होतं की त्यांचा स्वभाव हा थोडाफार हट्टी, चिडचिडा, तापट होऊन जातो. त्यांना कधीच कोणत्याच कामामध्ये यश येत नाही. अनेक कामांमध्ये त्यांना अपयश येतं. अभ्यास करत असेल तर अभ्यासामध्ये अडचणी येत असतात. नोकरी करत असेल तर नोकरीत अडचणी येतात किंवा मग लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात. तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल तर लहान मोठ्यांचा ते सारखाच कंटिन्यू अपमान करत असतात. या सर्व समस्यांना आई ही एक सामोरे जात असते आणि तिला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी सुद्धा या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही मागे राहता कामा नये. तर त्यासाठीच आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं असतं. तर शनिवारी दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करावा. हा उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. फक्त जे काही उपाय आपण करत असतो त्यावरती आपली भक्ती, श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं असतं. आता एखादा उपाय आपण केला तर तो वारंवार करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे एखाद्या पौर्णिमेला आणि अमावस्येला जे आपण उपाय करतो, एखाद्या सणाला ज्यावेळेस आपण उपाय करतो, तर त्यामध्ये सातत्यसुद्धा आपल्याला ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघूया. सर्वात प्रथम ह्या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहे. वस्तू कोणत्या लागणार आहे तर अगदी साधं आणि सोपं. तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला एक गव्हाच्या पिठापासून दिवा तयार करून घ्यायचा आहे. साधा कोणत्या गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करायचा, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे तुम्हाला, फक्त दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची करून 1 वात तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे. त्याच्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. खडे मीठ सर्वांकडेच असतं, तर ते ज्याला काही भागांमध्ये जाड मीठ म्हटलं जातं, तर ते खडे मीठ तुम्हाला त्या दिव्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो दिवा आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं आहे. बसवल्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला या वस्तू ओवाळायच्या आहे. ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही त्रास, दुःख, दारिद्र्य, अडचणी आहेत तर ते दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे ओवाळायचा आहे. उपाय चालू झाल्यानंतर कोणाशीही बोलायचं
करायचं नाही किंवा कोणालाही काही सांगण्याचा प्रयत्न वगैरे करायचा नाही. तुम्ही स्वतः हा उपाय अगदी शांततेमध्ये करायचा आहे. उपाय चालू असताना दिवा विझणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात, तर त्या खूप आपल्या मुलांसाठी महत्त्वाच्या असतात. दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रकाश निर्माण होत असतो. तर हा दिवा अशा पद्धतीने आपल्याला ओवाळायचा आहे. दिवा ओवाळला की त्यानंतर तुम्हाला हा दिवा घेऊन तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे. जोपर्यंत आपला उपाय पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणाच सोबत आपल्याला बोलायचं नाही. दिवा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन आल्यानंतर अशा ठिकाणी ठेवायचा आहे, ज्या ठिकाणी दिवा हा विझणार नाही. कमीत कमी 1 तास तरी हा दिवा जळाला पाहिजे. अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिव्याची जी वात आहे, तर ती तुम्हाला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करायची आहे, दक्षिण दिशेला करायची नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे, तर तो लावायचा आहे. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही घरी येणार आहात, तर सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे. त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी कधी, तर तुम्ही 5 नंतर कधीही हा उपाय करू शकता. काहीच अडचण नाही. साधा आणि सोपा उपाय आहे. तर नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. फक्त उपाय करत असताना त्यामध्ये आपला विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा एक उपाय आहे, तर तो म्हणजे आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरनं काही वस्तू अजून एक ओवाळून टाकायची आहे. तर काय करायचं आहे, एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हे खडे मिठाने भरलेला ग्लासभर पाणी जे आहे, तर ते मुलांच्या डोक्यावरनं 5 वेळेस ओवाळायचं आणि ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. तुमच्या आजूबाजूला घराच्या बाहेर येऊन तुम्हाला हे एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. हे दोन्हीही उपाय साधे आणि सोपे आहे. कोणताही उपाय तुम्ही करा. जमलंच तर दोन्ही करू शकता, जमलं तर एक करू शकता. कितीही वर्षाचा तुमचा मुलगा किंवा मुलगी असू दे, त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. सर्व दोष, दारिद्र्य, अडचणी दूर होऊन आपल्यावरती आणि आपल्या मुलांवरती आई भगवतीची कृपा ही भरभरून होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.